पुढची बातमी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे। दोघांमध्ये जवळपास 30 मिनिटे विविध विषयांवर चर्चा झाली। पार्थ पवार यांच्या कथित जमीन घोटाळ्याबाबत देखील चर्चा झाल्याची माहिती आहे। बिहार निवडणुकीमध्ये एनडीएला मिळालेल्या यशाबाबत देखील अजित पवारांनी शहांचं अभिनंदन केलं। आगामी काळात होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराबाबत देखील दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे। तर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसला कॅबिनेट मंत्रिपद देण्याची अजित पवारांनी मागणी केल्याची माहिती आहे। राज्यातील दिल्लीत आलेले आहात, पंतप्रधानांची भेट घेऊन त्यांचं अभिनंदन वगैरे करण्याचं काही पंतप्रधानांची भेट आत्ताच आम्ही डॉक्टर शर्मा साहेबांचे आपले इथले लोकप्रिय खासदार त्यांच्या घरी आम्ही बसलो होतो आणि तिथं पंतप्रधानांची सभा पूर्णपणे ऐकली। पंतप्रधानांचा वेळ खूप महत्वाचा असतो, परंतु मी अमित शहा साहेबांची वेळ मागितलेली आहे। याच करता मी जाता जाता त्यांना भेटून त्यांना शुभेच्छा देऊन पुढे जाणार। मी तर जाणार आहे। तर आपण पाहतोय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतलेली आहे। दोघांमध्ये जवळपास 30 मिनिटे विविध विषयांवर चर्चा झाल्याची माहिती मिळते। पार्थ पवार यांच्या कथित जमीन घोटाळ्याबाबत देखील चर्चा झाल्याची माहिती आहे। बिहार निवडणुकीत एनडीएला मिळालेल्या यशाबाबत देखील अजित पवार यांनी शहांचं अभिनंदन केलं। आगामी काळात होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराबाबत देखील दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळते। तर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसला कॅबिनेट मंत्रिपद देण्याची अजित पवार यांनी मागणी केलेली आहे। दोघांमध्ये जवळपास 30 मिनिटे विविध विषयांवर चर्चा झालेली आहे। पार्थ पवार यांच्या कथित जमीन घोटाळ्याबाबत देखील चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे। बिहार निवडणुकीमध्ये एनडीएला मिळालेल्या यशाबाबत देखील अजित पवार यांनी शहांचं अभिनंदन केलं। सांगाल ही भेट तुम्ही कालच एक गप्पस्फोट केला होता खरं तर की अजित पवार सरकारमधून बाहेर देखील पडणार होते पार्थ पवारांच्या प्रकरणावरून आणि रात्री ते अमित शहांना 25 मिनिट भेटले, कसं बघता? मला तरी वाटतं की अमित शहा साहेब हे देशाचे गृहमंत्री आहे आणि देशाच्या गृहमंत्र्याकडे असे अपडेट तर 100% असतात। अजित पवारांच्या मुलाच्या कंपनीच्या नावावर सरकारी जमीन 40 एकरची पुण्याच्या कोंढवासारख्या भागातली ज्या पद्धतीनं ट्रान्सफर केली गेली, पहिली गोष्ट तर सरकारी जमीन ट्रान्सफर करता येत नाही। दुसरी गोष्ट, जर ट्रान्सफर केली त्यांनी तर त्याचं व्हॅल्युएशन काय? व्हॅल्युएशन 1800 कोटीच्या ऐवजी 300 कोटी दाखवलं पाहिजे। दाखवलं 300 कोटीची मुद्रांक 21 कोटी होतो, तोही भरलेला नाही। पहिली गोष्ट तर 1800 कोटी चूक, 300 कोटी चूक आणि 21 कोटी भरले नाही, ही मोठी चूक। आता हे पुन्हा रद्द करायचं। समजा तुम्ही 300 कोटी दाखवलं असेल तर मुद्रांक शुल्क हा 21 आणि पुन्हा 21 असा 42 कोटी रुपये भरावा लागेल, तरच तो व्यवहार रद्द होईल। आणि खरं तर 420चा गुन्हा पार्थ पवारावर दाखल झाला पाहिजे, कंपनीवर दाखल झाला पाहिजे अशा पद्धतीने। पार्थ पवारला वाचवण्यासाठीच अजित पवार भेटले की खरंच बिहार निवडणुकीवरच भेटले? असं बिहार निवडणूक अजित पवारांचा काय संबंध आहे? अमित शहानी बोलवलंच असेल त्यांना 100% काय काय नाही विचारायला, आणि अमित शहांकडे सगळे अपडेट असतील। अजित पवारांनी काही जरी सांगितलं तरी अमित शहा साहेबांकडे सगळे अपडेट असतील, ते त्यांनी त्यांच्या समोर ठेवले असतील। होईल काय व्हायचं पुढच्या काळात? दिल्लीतून पार्थ पवारांना वाचवण्याचा प्रयत्न होतो। हे वाचवत नसतात, हे योग्य वेळ काढत असतात। हे कसे यांचे हे सगळे बगल बच्चे, आता उद्या समजा आता अजित पवारच्या 40 जागा आहे, उद्या म्हणतील 20च घ्या, 10च घ्या, 5च घ्या, आवाज नका करू, नाही तर आतमध्ये टाकू। हे असे प्रकार करतात भारतीय जनता पार्टी। योग्य वेळी पार्थ पवारांची फाईल बाहेर काढण्यासाठी ही चर्चा असावी असा खुलासा देखील दानवे यांनी केला। अविनाश कानडे, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर।